Hello, hello. Can we start our meeting? Hello. क्रीडा व योग सेवा संचालनाच्या अंतर्गत जिल्हा क्रीडाधिकारी धुळे, धुळे जिल्हा क्रीडा शिक्षक महासंघ, धुळे जिल्हा बॉक्सिंग संघटना व सारथी संस्था शिरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ऑनलाईन मार्गदर्शक वर्गांचे सर्व संयोजक या सर्वांना माझा नमस्कार. आज आपण ॲथलेटिक्सच्या किंवा ट्रॅक अँड फील्डच्या मैदानी खेळासंदर्भातील लहान वयोगटातील मुलांच्या क्रीडा नैपुण्याचा विकास, क्रीडा प्रावीण्याचा शोध आणि अत्युच्च दर्जाच्या प्रशिक्षणासाठी त्याची कशी तयारी करायची याच्या संदर्भात आपणाशी संवाद साधणार आहोत. एक गोष्ट लक्षात घ्यायला हरकत नाही की कोणताही खेळाडू लगेचच आंतरराष्ट्रीय दर्जाचा बनू शकत नाही आणि मोठेपणी तर ही प्रक्रिया अजिबात घडू शकत नाही. लहान वयापासूनच ह्या क्रीडा प्रशिक्षणाची प्रक्रिया सुरू होते आणि लहान वयातच ही प्रक्रिया सुरू झाली तर त्या खेळाडूचं ज्या वेळेला पीक परफॉर्मची अपेक्षा आहे त्यावेळेला ट्रेनिंग एज म्हणजे जास्त प्रशिक्षणाचा कालावधी, प्रशिक्षणाची जेवढी वर्ष त्यानं त्यातमध्ये काम केलेलं असेल त्यामध्ये त्या खेळाडूंची निश्चितपणे प्रगती जास्त चांगली होऊ शकते. प्रशिक्षणाची प्रक्रिया साधारणपणे 9व्या-10व्या वर्षात सुरू झाली तर किमान 30 ते 32 वर्षाच्या वर्षापर्यंत संपते. लक्षात घ्या, इतका असा प्रदीर्घ असा प्रशिक्षणाचा कालावधी आहे आणि या कालावधीमधूनच निश्चित आपणाला असं लक्षात घ्यायला हरकत नाही की कोणताही खेळाडू घडवायचा असेल, कोणत्याही खेळाचा खेळाडू घडवायचा असेल तर निश्चितपणे त्याला प्रदीर्घ अशा क्रीडा प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. आणि निश्चितपणे खेळाडूंची जर हाय परफॉर्मन्स कपॅसिटी जर वाढवायची असेल तर त्याला सुद्धा निश्चितपणे त्याला सुद्धा एक सर्वोत्तम प्रकारचं त्या खेळाडूकडं क्रीडा नैपुण्य असावं लागतं. म्हणजे क्रीडा गुणवत्तेचा शोध सुद्धा सुरुवातीपासूनच घ्यावा लागतो, हे यातमध्ये महत्त्वाचं आहे. आता लक्षात घेण्यासारखी एक गोष्ट यामध्ये आहे ॲथलेटिक्स. मैदानी स्पर्धा म्हणजे ट्रॅक अँड फील्ड मोठ्या व्यापक असा खेळ आहे. लक्षात घ्या, अत्यंत वास्ट किंवा मोठे इव्हेंट असणारे किंवा अनेक इव्हेंट असणारा हा क्रीडा प्रकार आहे. आणि यामध्ये धावण्याच्या बाबी आहेत, फेकीच्या बाबी आहेत, उड्यांच्या बाबी आहेत, चालण्याच्या बाबी आहेत, असे अनेक क्रीडा प्रकार या खेळामध्ये आहेत. आणि अशा प्रकारची भरपूर
व्हरायटी असणारा हा ट्रॅक अँड फील्डचा खेळ आहे किंवा ॲथलेटिक्स असा खेळ आहे. आणि अशा या खेळाची थोडक्यात 15-20 मिनिटात आपणाला माहिती देणं तसं अत्यंत कठीण असं काम आहे. आणि तरी परंतु आपण नेमकं ज्या वेळेला ॲथलीटची जडणघडण होणार आहे किंवा आपण त्या ॲथलीटचा विकास करणार आहे, त्याचं डेव्हलपमेंट करणार आहे आणि त्याच्या प्रक्रियाची काही थोडीफार आपण माहिती घेतलीत तर निश्चितपणे आपणाला काही चांगल्या चांगल्या आयडियाज मिळतील, काही संकल्पना मिळतील. यासाठी आपण हा सेमिनार किंवा हा मार्गदर्शन वर्ग आयोजित केलेला आहे. याबाबत जे संयोजक आहेत त्यांना परत एकदा मी धन्यवाद देतो. आणि लक्षात घ्यायला काय हरकत नाही, ॲथलेटिक्स किंवा ट्रॅक अँड फील्ड याच्याविषयी समज असा आहे की यामध्ये खूप काही हार्डवर्क असते, खूप पळावं लागते, खूप उड्या मारावं लागते. ॲथलीट म्हणजे सारखा सकाळ सायंकाळ त्यानं मेहनतच केली पाहिजे, आणखी एक्सरसाइजमध्येच असलं पाहिजे. अशा प्रकारचा जो याच्यामधला जो आपल्या खेळाडूमध्ये किंवा समाजामध्ये जो काही समज आहे याच्यामध्ये थोडं जरी बदल आपल्यामध्ये या आपल्या संवादाच्या माध्यमातून जरी घडले तर निश्चितपणे आपण एखादी नवी दिशा पकडू असं मला वाटतं. विशेषतः खेळाडूच्या ॲथलीटच्या जडणघडणीची लहानपणापासून प्रक्रिया समजून घेतली पाहिजे. नवीन क्रीडा संकल्पना आता भरपूर अशा आलेल्या आहेत आणि निश्चितपणे यामध्ये एक गोष्ट अशी घडलेली आहे किंवा असं प्रत्येकी आग्रहानं स्ट्रेस करून सांगितलं जातं की कोणत्याही प्रकारच्या खेळाडूचं ट्रेनिंग हे अतिशय खडतर असता कामा नये. लहान वयात तर ते अतिशय लहान वयापासून अति खडतर असता कामा नये आणि त्याला खडतर ट्रेनिंगकडे नेण्याची जी प्रक्रिया आहे ती जर आपण समजून घेतली तर निश्चितपणे आपणाला यातून चांगला मार्ग निघेल आणि आपण जे काही खेळाडू लहान वयातच या खेळापासून परावृत्त होतात त्यांना यामध्ये रोखू शकू. विचारात घेतले तर 6 ते 7 हे हा वयोगट आणि 13-15 वर्षापर्यंतच्या वयोगटाच्या मुलामुलींची शारीरिक, मानसिक किंवा सामाजिक विकास होत असताना त्यांच्यामध्ये कितीतरी बदल होत असतात. प्रत्येक वयोगटाच्या वयोगटाच्या मध्ये बऱ्याचशा मुलांमध्ये मुलींमध्ये वेगवेगळे बदलाचा विचार करून ॲथलीटच्या प्रशिक्षणाचं नियोजन करणं गरजेचं आहे. लक्षात घ्या त्यामध्ये त्याचा शारीरिक विकास कसा आहे, मानसिक विकास कसा आहे, बौद्धिक विकास कसा आहे किंवा त्याचा आरोग्य कशा पद्धतीचं आहे, या सगळ्या गोष्टीचा आपण विचार केला आणि त्याच्या प्रशिक्षणाचं जर नियोजन केलं तर निश्चितपणे आपण किमान चांगल्या दर्जाच्या खेळाडूला घडवू शकतो असं मला वाटतं. आपणाला माहिती असलेल्या यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपणाला ज्या काही माहिती आहेत त्या बायोमेट्रिक ॲबिलिटी. आता बायोमेट्रिक ॲबिलिटीज म्हणजे काय तर आपण ज्याला स्पीड, स्ट्रेंथ, एंड्युरन्स, ॲजिलिटी, मोबिलिटी, फ्लेक्झिबिलिटी, पॉवर किंवा म्हणजे त्यानंतरचा येतो टेक्निक किंवा स्किलचा हा भाग. ह्या काय आहेत, या संपूर्ण कार्यक्षमता आहेत आणि या कार्यक्षमतांचा विकास करणं अतिशय क्लिष्ट असं काम आहे. आणि यामधील कोणतीही एखादी जरी बाजू कमजोर झाली तर वरच्या दर्जाचं अत्युच्च पातळीवरच्या स्पर्धामध्ये खेळाडूंना यश मिळवायचं असेल, जर यामध्ये काही कमतरता राहिली असेल तर निश्चितपणे तो खेळाडू यामध्ये मागे पडतो, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता 7 ते 13 वर्ष वयोगट आपण जो निवडलेला आहे, काय याच्या पाठीमागचं कारण आहे? कारण सुरुवातीचा टप्पा आणि जिथं ज्या वेळेला मुलांची किंवा मुलींची शारीरिक तयारी अशासाठी की पुढचं तो ट्रेनिंगसाठी तो तयार होणार आहे किंवा पुढच्या
वरच्या दर्जाच्या ट्रेनिंगसाठी तयार होणार आहे किंवा स्पेसिफिक इव्हेंटसाठी तो तयारी करणार आहे, तिथंपर्यंत त्या मुलांच्या किंवा मुलींच्या याच्यामध्ये, त्या मुलांच्या किंवा मुलींच्या प्रशिक्षणामध्ये कोणत्या प्रकारचं ट्रेनिंग दिलं पाहिजे हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं. लक्षात घ्या, कोणत्या वयोगटातील मुलामुलींना कशा प्रकारचे प्रशिक्षण किती प्रमाणात, म्हणजे लक्षात घ्या लोड, फिजिकल लोड आणि त्यासाठी वापरले जाणारे मेथड्स हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. आत्ता अलीकडंच आपल्या ॲथलेटिक फेडरेशन ऑफ इंडिया, जे आपल्या ॲथलेटिक फेडरेशन ऑफ इंडियाचे भारतीय ॲथलेटिक महासंघाचे जे अध्यक्ष आहेत माननीय आदिल सोमरवाला सर, आणि ॲथलेटिक फेडरेशनच्या सर्व माध्यमातून, साईच्या माध्यमातून, NISच्या माध्यमातून मागच्या आठवड्यापर्यंत बऱ्याच चांगल्या प्रकारची अशी उद्बोधक सेमिनार्स झाली. त्या सेमिनारमध्ये आता ते भारताचे किंवा ॲथलेटिक फेडरेशन ऑफ इंडियाकडे काम करणारे हाय परफॉर्मन्स ट्रेनिंग डायरेक्टर जे आहेत होलकर, याने या संदर्भात खूपच चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे. तर आता ह्या मार्गदर्शनाचा थोडासा त्यांनी केलेला, त्यामध्ये सुचवलेल्या ट्रेनिंग ॲबिलिटी डेव्हलप करण्याच्या ज्या पद्धती आहेत त्याच्याविषयी आपण थोडीफार माहिती घेतली. तर वयोगट कोणता, आपल्या मानवी शरीराचा वाढ विकास वगैरे होत असताना वयोगट 7 ते 13पर्यंतच्या विविध टप्प्यामधील मुलींचं ॲथलेटिक्सचं ट्रेनिंग किंवा प्रशिक्षण कशा प्रकारचं असावं ह्याच्याविषयी चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे. आता एक वेगवेगळ्या ग्रुपप्रमाणे काय आहे, तर एक वयोगट आपण लक्षात घेतला. आता जो वयोगट आपण लक्षात घेतलेला आहे तो पहिल्या 7 ते त्याचे 2 ते 3 टप्पे केले आहेत. एक 7 ते 9, 10 ते 12, 13 ते 15. आता 7 ते 12 वाजता वयोगट जो आहे, 7 ते 12च्या वयोगटामधल्या वयोगटाला आपण काय म्हणतो, शारीरिक शिक्षण किंवा आपल्या शिक्षणशास्त्राच्या याच्याप्रमाणे मानवाचा जो विकास घडतो त्याला कोणकोणत्या अवस्था असं म्हणतात. तर 7 ते 9ची जी अवस्था आहे ती मिडल चाइल्डहूडची आहे, म्हणजे मध्य बाल्यावस्था. 10 ते 12ची कुठली आहे, तर लेट चाइल्डहूड म्हणजे उत्तर बाल्यावस्था आहे. आणि 13 ते 15ची अवस्था कोणती आहे, तर ॲडोलसेन्स किंवा कुमारावस्था अशी आहे. मग आता यामध्ये आपापल्या या एज ग्रुपमध्ये कोणत्या प्रकारचं, कशा प्रकारचं ट्रेनिंग असावं ह्याचा एक चांगला सखोल असा विचार यामध्ये मांडलेला आहे. आता 7 ते 9 वर्षाच्या वयोगटाचा विचार केला तर यामध्ये ट्रेनिंग ऑब्जेक्टिव्ह काय असले पाहिजेत. लक्षात घ्या, उद्देश काय असला पाहिजे 7 ते 9च्या वयोगटासाठी प्रशिक्षण देत असताना, आणि तो उद्देश आपण सफल करण्यासाठी पुढे कोणत्या योजना करणार आहेत त्याची पण माहिती घेणार आहोत. आता ह्याच्यामधला एम आणि ऑब्जेक्टिव्ह काय आहे, तर मूलभूत चापल्य त्या मुलांमुलींमध्ये घडवणं, खेळाची आवड जोपासना करणं, शारीरिक विकास, मनोविकास हे घडवणं. मग आता पर्यायानं त्याचसोबतच्या ज्या कार्यक्षमता आहेत, स्पीड, ॲजिलिटी, ग्रोथ, डेव्हलपमेंट, आणि या सगळ्याचा विचार करून आपण जर एकत्रितपणे जर ह्याला जर एक नाव दिलं तर अर्ली मोटर लर्निंग, हे लक्षात घ्या. अर्ली मोटर लर्निंग, मोटर मीन्स मूवमेंट, आणि विविध प्रकारच्या हालचाली, त्यानुसार त्याच्या हालचाली करण्यासाठी लागणारचं शारीरिक कौशल्याचा विकास हे घडवणं हे अत्यंत गरजेचं आहे. 7 ते 9 वयोगटाचा जो खेळाडू आहे, जो प्राथमिक अवस्थेत आपल्याकडं सुरुवात करण्यासाठी आपल्याकडं खेळाची येणार आहे, त्यावेळेला या गोष्टीचा विकास करायचा उद्देश आपल्या डोळ्यासमोर असला पाहिजे.
आता बायोमेट्रो ॲबिलिटीज डेव्हलपमेंट ह्या आपण पाहिल्या, स्पीड, स्ट्रेंथ, एंडुरन्स, ॲजिलिटी आणि कोऑर्डिनेशन वगैरे, आणि त्यानंतर मोबिलिटी वगैरे. मग आता हे या गोष्टी विकसित करण्यासाठी आपल्याला थोडंफार काही मेथड्स, काही प्रशिक्षणाच्या पद्धती ह्या आपणाला लक्षात घ्याव्या लागतील. आता लहान मुलांना कोणत्या पद्धतीचं प्रशिक्षण दिलं पाहिजे, कोणत्या प्रशिक्षण पद्धती म्हणजे ट्रेनिंग मेथड्स यूज केल्या पाहिजेत, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि जे मोठ्यांना ज्या पद्धतीनं हार्ड लोडचं, हेवी लोडिंगचं किंवा इंटेन्स असं ट्रेनिंग दिलं जातं, ते ट्रेनिंग जर लहान मुलांवरती अप्लाय केलं तर निश्चितपणे त्या खेळाडूवरती त्याचा दुष्परिणाम होईल. आणि यासाठी इंटरनॅशनल ॲथलेटिक असोसिएशन किंवा असोसिएशन ऑफ ॲथलेटिक्स फेडरेशन इंटरनॅशनल यांनी काही डेव्हलपमेंट प्रोग्रॅमच्या अंतर्गत काही विकासात्मक जे प्रशिक्षण पद्धती सुचवलेल्या आहेत, त्या किड्स ॲथलेटिक्स या प्रोग्रॅममध्ये, त्या डेव्हलपमेंटमध्ये आपणाला निश्चितपणे पाहायला मिळतील. तरी परंतु त्यांनी सांगितलेल्या योजनानुसार यामध्ये ग्रुप इव्हेंटचं ट्रेनिंग पाहिजे. त्यानंतर हलकी फुलकी साधनं वापरून, लक्षात घ्या, हलकी फुलकी साधनं वापरून त्या मुलांना ग्राउंडवरती अट्रॅक्ट करणं, त्या मुलांना ग्राउंडवरती टिकवणं, जेणेकरून बोर्डम होणार नाही आणि तो मुलगा खेळापासून परावृत्त होणार नाही, हे सगळं याच्यामध्ये काम झालं पाहिजे. आणि त्यातमध्ये कोणते आपण साधनं वापरू शकतो. एक लॅडर असतं आपल्याकडं, कोन असतात, हर्डल असतात. हर्डल म्हणजे आपले छोटे हर्डल, ज्याला विकेट्स म्हणतात. अशा प्रकारचं जर आपण साधनं वापरली आणि जेणेकरून त्या मुलांमधला इंटरेस्ट निर्माण केला. आणि एक लक्षात घ्या, ॲथलेटिक्सच्यासाठी या एज ग्रुपच्या ट्रेनिंगसाठी आपल्याला 400 मीटरचा ट्रॅक आणि आपला 400 मीटरचा ट्रॅक आणि अगदीच सुसज्ज असं मोठ्याच्या भव्य ग्राउंड वगैरे याची मुळीच आवश्यकता नाही. तरी परंतु 40 ते 60 मीटरच्या अंतरामध्ये छोट्या अंतरावरती कोन मांडून विविध प्रकारच्या हालचाली वगैरे करून जर त्या खेळाडूंना खेळाच्या माध्यमातून, मनोरंजनच्या माध्यमातून, छोटे खेळ, मायनर खेळ जे आहेत याच्या माध्यमातून जर त्यांना प्रशिक्षण दिलं तर निश्चितपणे त्या खेळाडूंचा इंटरेस्ट यातमध्ये टिकतो. आणि यामध्ये गेम घ्यायचे म्हटले तर डॉजबॉल, म्हणजे आपण जो हलक्या व्हॉलीबॉलच्या वापर करून जर खेळाडूंना म्हणजे डॉजबॉलचा खेळ शिकवला, की डॉजबॉल घेतला. बास्केटबॉल म्हणजे हेवी नव्हे तर मिनी बास्केटबॉल. आणि अशा प्रकारच्या जर वेगवेगळ्या खेळ आणि आपणाला जे काही माहिती असतील ते मनोरंजनात्मक खेळ जर आपण घेतले तर निश्चितपणे या मुलांचा यातमध्ये इंटरेस्ट वाढतो, असं माझं मत आहे. आणि यामध्ये कसं आपल्याला कार्यक्षमतांचा पण विकास करायचा आहे. कोणत्या कार्यक्षमता त्यातमध्ये बॉडीवेट एक्सरसाइज पण कार्यक्षमता म्हणजे थोडीफार स्ट्रेंथ डेव्हलप झाली पाहिजे, तुमची स्पीड ॲबिलिटी डेव्हलप झाली पाहिजे, थोडाफार ॲजिलिटी, कोऑर्डिनेशन, ह्या सगळ्या गोष्टीचा साथ यातमध्ये विकास झाला पाहिजे. पण जी एन्ड्युरिंग ॲबिलिटी आहे, लक्षात घ्या, एन्ड्युरिंग ॲबिलिटी आहे, त्या एन्ड्युरिंग ॲबिलिटीमध्ये आपण सर्वात मोठी चूक कोणती करत असतो तर निश्चितपणे त्या खेळाडूला रिपीटेडली जे जास्तीत जास्त काम करायला लावतो. त्यामुळं त्या खेळाडूंचा शारीरिक हानी तर होतेच, पण त्याचा निश्चितपणे त्या खेळामधला रस पण निघून जातो. म्हणून इथं असं काय असलं पाहिजे तर मल्टी व्हरायटी अशा प्रकारचं जनरल ट्रेनिंग असलं पाहिजे. आता हे कधीपासून सुरू केलं पाहिजे तर फ्रॉम द बिगिनिंग, ग्राउंडवरती सुरू झाला, ग्राउंडवरती आला, फॉर बोथ बॉयज अँड गर्ल्ससाठी ह्या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या पाहिजे. आणि याच्यामध्ये एक दक्षता घेतली पाहिजे की बोर्डम, जास्त कालावधीचं प्रशिक्षण घेतलं त्या खेळाडूंकडून घेतलं तर निश्चितपणे त्या खेळाडूला त्या गोष्टीचा त्याच्या वाढ विकासावरती परिणाम होतो.
किंवा त्याच्या इंटरेस्टमध्ये सुद्धा परिणाम होतो आणि तो खेळाडू खेळापासून निघून जातो. आता या कालावधीचे म्हणजे 7 ते 9 वर्षाच्या कालावधीमध्ये आता आठवड्याचे प्रशिक्षणाचे सेशन किती असावेत, जनरल सेशन किती, स्पेसिफिक सेशन किती, याचं पण चांगलं मार्गदर्शन वगैरे केलेलं आहे. काय मार्गदर्शन केलेलं आहे तर जनरल सेशन म्हणजे व्हरायटी ऑफ ट्रेनिंग, त्याला काय म्हणजे नो ऑर्गनाइज ट्रेनिंग असं म्हटलं जातं. ते ते कशा प्रकारचं आहे तर निश्चितपणे वैविध्य असणार आहे, मनोरंजन असणार आहे आणि अ, या माध्यमातूनच मग खेळाडूला काही स्पेसिफिक सेशन्स किंवा काही विशेष प्रकारच्या हालचालीचं माहिती दिली. उदाहरणार्थ रन जी-बी-सी आहे, त्यानंतर तुमचे वेगवेगळ्या प्रकारच्या तांत्रिक बाबी आहेत. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती तर पोश्चरल डेव्हलपमेंट यातमध्ये करता आली पाहिजे आपणाला. पोश्चरल डेव्हलपमेंट म्हणजे काय तर पोट आणि पाठीचे जे स्नायू आहेत, कमरेपासून कोर मसलचा भाग जो आहे, पाठीपोटीचे हे जे स्नायू आहेत, हे या पोश्चरमध्ये बराच मोठा रोल प्ले करतात. जेणेकरून खेळाडूला बरोबर खांद्यापासून पायाच्या घोट्यापर्यंत सरळ रेषेत उभं राहता आलं पाहिजे, सरळ रेषेत चालता आलं पाहिजे, त्याच्या पायाच्या हालचाली या सगळ्या मूलभूत गोष्टी या वयोगटामध्ये त्यांना शिकवणं महत्त्वाचं आहे. असा एक स्पेसिफिक सेशन जर घेतला आणि बाकीचे 4 सेशन जर घेतले, आठवड्यात 4 ते 5 दिवसाचं जर प्रशिक्षण घेतलं तर निश्चितपणे आपला हेतू सफल होईल, साध्य होईल. आता ह्या सेशनचं ड्युरेशन किती असावं तर त्याचा कालावधी 45 मिनिटं ते 55 मिनिटांपर्यंत असावा. जास्त कालावधी असेल तर निश्चितपणे ट्रेनिंग निरस होईल, मोनोटोन येईल. त्यामुळं त्यामुळं याचा त्या खेळाडूंना काही फायदा होणार नाही आणि आपला जो उद्देश आहे तो सफल होणार नाही. आता एक लक्षात घ्या, ह्याच्यामध्ये रिकव्हरी म्हणजे काय तर तो जो खेळ खेळतो तो जो त्या शारीरिक हालचाली तो खेळाडू मुलगा किंवा मुलगी वगैरे करणार आहे, त्याला किती वेळ या गोष्टी करायला लावायच्या, किती वेळ तो करू शकतो ह्यातला आणि त्यानंतर त्याला किती जास्त आपण ताण देऊ शकतो आणि त्या ताण दिल्यानंतर किती विश्रांती दिली पाहिजे, त्याचबरोबर त्याची न्यूट्रिशन नरिशमेंट वगैरे कशी आहे ह्याच्या माध्यमात यावरती त्या खेळाडूची निश्चितपणे ग्रोथ किंवा डेव्हलपमेंट अवलंबून असते. लक्षात घ्या, या वयोगटासाठी म्हणजे पूर्ण वर्षभराच्या कालावधीमध्ये किती प्रकारच्या कॉम्पिटिशन असाव्यात किंवा किती अंतराच्या असाव्यात ह्याचं पण चांगलं नियोजन आपल्याकडं असलं पाहिजे. आणि 9-10 वर्षाचा मुलगा त्याला 400 मीटरच्या स्पर्धेमध्ये 800 मीटरच्या स्पर्धेमध्ये भाग घ्यायला लावलं तर तो त्याच्यावरती अन्याय केल्यासारखं होऊन जाईल. म्हणून एक लक्षात घ्या, त्याचा आपला ग्रोथ डेव्हलपमेंट हा पहिला एक आपण जर विचार आणि विषय आपल्या जर समोर ठेवला तर ह्या गोष्टी निश्चितपणे आपल्याला पुढे उपयोगी पडतील. आता या दरम्यान या 2 वर्षाच्या कालावधीच्या दरम्यान 7 ते 9 या वयोगटाच्या कालावधीच्या दरम्यान त्याच्या शारीरिक क्षमतेमध्ये किंवा त्याच्या शारीरिक फिजिकल ॲपिअरन्समध्ये काय बदल होतो. फिजिकल ॲपिअरन्स म्हणजे कोणता तर उंची आहे, वजन आहे किंवा काही इतर जी ग्रोथ आहे म्हणजे फिजिकल पॅरामीटर्स आपण जे म्हणतो ते जर त्यातमध्ये आपण त्याची वेळोवेळी नोंद ठेवली, मासिक एका ती वर्षभरात एक 4-6 नोंदी आपल्याकडे जवळ असल्या तिमाहीच्या किंवा दरमहाच्या जरी आपल्याकडे असल्या तर निश्चितपणे आपणाला या गोष्टीमधून तो खेळाडू त्याच्यामध्ये त्याची शारीरिक वाढ कशी आहे, त्याचा विकास कसा आहे, त्याचं आरोग्य कसं आहे आणि त्याची इमोशनल स्टेटस कसं आहे. इमोशनल्स म्हणजे लक्षात घ्या, इमोशन्स आर डिपेंड अपॉन दिस वन ट्रेनिंग लोड. तर तुम्ही त्याला जास्त हार्ड असं ट्रेनिंग दिलं तर निश्चितपणे ही वुड नॉट ॲफिनेट टू यू. म्हणजे तो खेळाडू तुमच्याशी काय म्हणजे आपुलकीनं जोडला जाणार नाही असं मला वाटतं. आणि याच्या जे कॉम्पिटिशन सांगितले आहेत 50 मीटर
छोट्या लाँग जम्प, छोट्या शटल टाईप रिलेच्या ज्या काही कॉम्पिटिशन्स आहेत, ह्या कॉम्पिटिशन जर त्यासाठी घेतल्या तर निश्चितपणे तुम्हाला तो खेळाडू रिस्पॉन्ड करेल. तो निश्चितपणे तुम्हाला तुम्ही ज्यावेळेला मैदानावर दिसाल त्या खेळाडूच्या समोर, तर ती सगळी मुलं प्रचंड वेगानं तुमच्याकडं ओढली गेली पाहिजे, आकर्षित झाली पाहिजेत. हे जर तुम्ही करू शकला तर हे निश्चितपणे हे तुमचं पहिलं यश आहे आणि ॲथलेटिक्सच्या बरोबर चांगल्या दिशेनं आपण तो प्रवास सुरू केलेला आहे असं आपणाला मानता येईल. आता याच्यामध्ये काही प्रश्न दरम्यानच्या काळामध्ये विचारले गेलेले आहेत. आता ग्रामीण भागातल्या खेळाडूंचं काय आहे आणि कसं आहे, जर समजा मी हे सांगतो की ह्या संकल्पना तुम्ही समजून घेतल्या तर ग्रामीण भागाच्या खेळाडूच्या बाबतीत काय घडतं किंवा त्याला म्हणजे ते कुठं कमी पडतात किंवा कशामुळं त्यांना म्हणजे अपयशाला तोंड द्यावं लागतं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजतील. आणखी त्याच्याविषयी मी पुढं बोलू. हा झाला आत्ता जो आपण चर्चा केलेला जो मुद्दा होता, 7 ते 9 वर्षे वयोगटाच्या मुलामुलींचं आपल्या ॲथलेटिक्सचं ट्रेनिंग, मूलभूत प्रशिक्षण शिबिर, मूलभूत प्रशिक्षण ज्याला फंडामेंटल ट्रेनिंग म्हणतो आणि मल्टी व्हरायटी ट्रेनिंग म्हणतो, ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या. आता त्यानंतर 10 ते 12 वर्षे वयोगट ज्याला आपण लेट चाइल्डहूड म्हणतो किंवा उत्तर बाल्यावस्था असं म्हणतो, याच्यामध्ये सुद्धा वरच्याप्रमाणे सेमच बायोमेट्रिक ॲबिलिटीचा म्हणजे आणखी जोरदार विकास झाला पाहिजे. बेसिक स्किल डेव्हलपमेंट ह्यामध्ये आली पाहिजे आणि टेक्निक डेव्हलपमेंट आलं पाहिजे. आणि मग नंतर ह्या सगळ्या गोष्टीचा पहिल्या गोष्टी केलेल्या आहेत त्याचा वापर करून आणि ह्या गोष्टीमध्ये थोडंसं ॲडिशन करत गेलात, ॲडिशनल स्ट्रेस देत गेलात, लोड देत गेलात थोडासा 10 ते 15%, 15 ते 20% ॲज पर हिज कपॅसिटी. हे जर तुम्ही जर हा लोड जर ग्रॅज्युअली इन्क्रीज करत गेलात, ट्रेनिंग लोड, फिजिकल लोड किंवा डिग्री ऑफ डिफिकल्टी ऑफ एक्सरसाइजेस किंवा व्हरायटी ऑफ एक्सरसाइजेस, इझी टू कॉम्प्लेक्स, अशा पद्धतीनं जर तुम्ही काम करत गेलात तर निश्चितपणे त्या खेळाडूमध्ये चांगले बदल आपल्याला दिसतील. आणि अशा प्रकारची जर स्किल डेव्हलप झाली, काही चांगला त्या खेळाडूचा म्हणजे ग्रोथ रेशो आपण जर पाहिला, ठराविक वयामध्ये त्याची ठराविक लेवलला उंची पोचलीच पाहिजे. त्याला किमान ह्याच्यामध्ये एखादी स्टँडिंग ब्रॉड जम्प म्हणली तरी एवढ्यापर्यंत पडलीच पाहिजे, खडी उंच उडी एवढी आलीच पाहिजे. हे जर आपण करायचं म्हटलं तर 10 ते 12 वर्षाच्या वयोगटापर्यंत जे आपण त्यांना ट्रेनिंग देणार आहे, त्याच्यापूर्वी 7 ते 9 वर्षाच्या वयोगटामध्ये जे ट्रेनिंग दिलं 2 वर्ष त्या मुलांवरती आपण जो अशा प्रकारच्या प्रशिक्षणाचा अंमल केला, त्याचाच वापर करून जर त्यामध्ये 10 ते 15% जर यातमध्ये ॲडिशन केली तर निश्चितपणे आपल्याला त्याचा वाढ आणि विकास सगळे निश्चितपणे दिसून येतील. आणि इथं आपण टॅलेंट आयडेंटिफिकेशनला सुरुवात करायची आहे. आता लक्षात घ्या, आता थोडासा वयोगट वाढलेला आहे, वय वाढलेलं आहे, त्यानुसार या जी कार्यक्षमता आहेत स्पीड, स्ट्रेंथ आणि एन्ड्युरन्स, फ्लेक्झिबिलिटी, ॲजिलिटी अँड कोऑर्डिनेशन. आता ह्या ज्या ह्या ज्या बायोमोटर ॲबिलिटीज ज्या आहेत त्याला निश्चितपणे स्ट्रेस झाला पाहिजे. 10 ते 15% किमान मागच्या 2 वर्षाच्या कालावधीपेक्षा याच्यामध्ये ॲडिशनल लोड निर्माण झाला लोड देता आलं पाहिजे. आणि त्या आपल्या खेळाडूचं मूल्यमापन करताना त्यामध्ये काय बदल झाला असं आपण निश्चितपणे त्याच्यामध्ये आपल्याला बदल झालेला दिसेल किंवा ग्रोथ झालेली दिसेल. आता स्पीड डेव्हलपमेंट या दोन्ही वयोगटामध्ये लक्षात घ्या, 7 ते 9 आणि 10 ते 12 मध्ये स्पीड डेव्हलपमेंट ही अटमोस्ट इम्पॉर्टन्स असणारी गोष्ट सांगितलेली आहे. कारण स्पीड अर्ली एजमध्ये डेव्हलप करायचं असतं. स्पीड लॅटरल एजमध्ये डेव्हलप होऊ शकत नाही, कारण रिजिडिटी आली, तुमच्या मसलची आली, जॉईंटची रिजिडिटी आली, मोमेंट कोऑर्डिनेशन पण थोडंसं जर समजा सुरुवातीला काही गोष्टीवरती लक्ष नाही दिलं तर ते सुद्धा कमी होऊ शकतं. सुरुवातीला जास्त इम्पॉर्टन्स स्पीड म्हणजे काय,
तर एक लक्षात घ्या, रिॲक्टिव्ह असणाऱ्या रिॲक्शन्स असणाऱ्या मुवमेंट आणि स्पीडचा डेफिनेशन असं केले आहे डॉक्टर आपलं होलकर हरमन सरांनी, की 6 सेकंदचा रूल तुम्ही फॉलो करा. 6 सेकंद व्हॉट मीन्स 6 सेकंदच्या आतपर्यंतच आपल्या स्पीडच्या गोष्टी असल्या पाहिजेत. आठवड्यातून 1 किंवा 2च त्याला डोसेस असू शकले पाहिजेत असं त्यांनी सुचवलेलं सजेस्ट केलेलं आणि हे खरंही आहे. आणि मी आज अखेर 25-30 वर्ष जे काम करतोय, आय नेव्हर ट्रेन माय ॲथलीट्स फॉर देअर ॲट पार देअर लिमिट. त्याच्या मर्यादेच्यापेक्षा कधीच मी असं हे केलेलं नाही. ट्रेनिंग कमी झालं तर हरकत नाही, पुढच्या सेशनमध्ये आपण ते भरून काढू शकतो. पण जादा झालं तर त्याला 2-3 सेशनपर्यंत वाट बघावं लागते किंवा त्या तुम्हाला ट्रेनिंगसाठी रिस्पॉन्ड करणार नाही. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, लक्षात घ्या इथं. आता यामध्ये सुद्धा कोणकोणत्या मेथड्स वापरल्या ॲज पर किड्स ॲथलेटिक्समध्ये ग्रुप ट्रेनिंग आहे किंवा लॅडर ड्रिल आहे, बॉल थ्रो आहेत, हर्डल्स आहे. हर्डल म्हणजे छोटे हर्डल, मोठे हर्डल. हर्डलमधून अंडर ओव्हर जाण्याच्या ज्या क्रिया वगैरे आहेत, रिले आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे गेम्स आहेत. आणि मग टेक्निक. आता इथं इंट्रोड्यूस होतं ते टेक्निक. टेक्निकचा अर्थ काय आहे? टेक्निक म्हटले रन्स ABCs किंवा टेक्निकचा वापर करताना म्हणजे नेमकं काय आहे टेक्निक म्हणजे तरी? तर टेक्निक म्हणजे त्या खेळाडूच्या हालचाली कशा असल्या पाहिजेत, त्या खेळाडूच्या हालचाली या पर्टिक्युलर इव्हेंटला सुटेबल आहेत का नाही, मग त्याच्या शरीराची स्थिती कशी असली पाहिजे. उदाहरणार्थ धावायचं म्हटलं तर खेळाडू कशा पद्धतीनं त्याचं बॉडी पोश्चर असलं पाहिजे, धावताना तो बरोबर अपराईट स्थितीमध्ये असला पाहिजे. आता तो ज्यावेळेला उभा राहिलेला असतो त्यावेळेला त्याची खांदा, कमर आणि घोटा ही म्हणजे शरीराची स्थिती एका लाईनमध्ये पाहिजे. आणि ज्यावेळेला तो धावायला सुरुवात करतो, पाय पुढून उचलला पाहिजे, हाताची हालचाल सरळ रेषेत मागे पुढे झाली पाहिजे, ट्रंक टॉर्सो ट्विस्ट वगैरे करता नाही आलं पाहिजे. आणि डॉर्सिफ्लेक्शन म्हणजे पंजा उचलून मांडी छातीकडे ओढणं किंवा पंजा गुडघ्याच्या दिशेला उंचावणं, ह्याला जे डॉर्सिफ्लेक्शन म्हटलं जातं, ह्या गोष्टीवरती जास्त भर देऊन केलं जाणारं ट्रेनिंग. म्हणजे त्यातून रिपीटेडली त्या ड्रिल केला तर निश्चितपणे त्या खेळाडूचा याच्यावरती लर्निंगमध्ये चांगला प्रभाव पडतो. आता जितक्या आपण लक्षात घ्या, जितक्या आपण त्यांना व्हरायटीचं ट्रेनिंग देऊ तितक्यामधून त्याचं कॉर्डिनेशन डेव्हलप होतं. लक्षात घ्या, उदाहरणार्थ झिगझॅग रन आहे, बॅक रन आहे, साईड रन आहे, मल्टी डायरेक्शन मुवमेंट आहेत, त्यानंतर कॉम्प्लेक्स मुवमेंट आहेत, हर्डलच्या वरून खालून हर्डलच्या बाजूने, अशा प्रकारच्या हालचाली वगैरे केल्या तर निश्चितपणे चांगल्या प्रकारचं कॉर्डिनेशन डेव्हलप होतं. आता जम्पचं ट्रेनिंग म्हणजे काय? जम्पच्या मूलभूत गोष्टी, टेकऑफची ड्रिल, त्यानंतर टेकऑफच्या ठिकाणी काय करावं लागतं, रन कसं करायला पाहिजे, अप्रोच कसा पाहिजे, ह्या पद्धतीचं ट्रेनिंग या वयोगटामध्ये असलं. आता बॉडी पोश्चर हा एक भाग अत्यंत महत्त्वाचा आहे. बॉडी पोश्चर काय म्हणतो आपण बॉडी पोश्चरला? तर लक्षात घ्या, आपलं शरीर स्थिर असणं जास्त महत्त्वाचं आहे. धावताना आपल्या हालचाली एक्झॅगरेटेड किंवा स्कॅटर्ड असतील, विस्कळीत असतील तर निश्चितपणे पुढं धावताना किंवा लिनियर मुवमेंटला फोर्स अप्लाय करता असताना डिस्टर्बन्स येतो. म्हणजे काय? फोर्सेस डायव्हर्ट होत असतात. मग हे जर टाळायचं असेल तर निश्चितपणे काय करावं लागेल? तर आपलं शरीर स्थिर असलं पाहिजे, खांद्यापासून कमरेपर्यंतचा भाग, हाताची पायाची हालचाल नजर स्थिर ठेवलेली, आपला हनवटी बरोबर जमिनीला समांतर, हाताची हालचाल मागे पुढे समांतर विथ द फुलर रेंज ऑफ मोशन, ROM म्हटलं याला. रेंज ऑफ मोशन म्हणजे हालचालीची रेस्ट्रिक्शन असता कामा नये. म्हणजे जिथंपर्यंत हात मागे पुढे होते तेवढी सहजपणे त्या रेंजमध्ये ती हालचाल झालीच पाहिजे. दिस इज कॉल्ड रेंज ऑफ मोशन. दुसरी गोष्ट, आता हे बॉडी पोश्चर हे कशावरती डिपेंड असतो?
लक्षात घ्या, ही मस्क्युलर डेव्हलपमेंट जी आहे, मसलमध्ये येणारी जी शक्ती आहे, मसलमध्ये जे मसलमध्ये जे स्ट्रेंथ डेव्हलपिंग होतं, त्याच्या माध्यमातून ही बॉडी पोश्चर ठरतं. उदाहरणार्थ कमरेचे स्नायू, पोटाचे स्नायू जर वीक असतील तर तो खेळाडू असा सरळ ताठ उभा राहणार नाही. आणि सरळ ताठ उभा राहायचा असेल तर त्याची कोर, बॅक ॲप वगैरे, कोर रिजन, बॅक रिजन, त्यानंतर तुमचे काफ मसल, हिपचे मसल्स, हे सगळे व्यवस्थित डेव्हलप केले पाहिजेत. त्यावेळेला तो खेळाडू सरळ अशा पद्धतीने उभा राहू शकतो. लक्षात घ्या, अगेन्स्ट ग्रॅव्हिटी बरोबर आपलं शरीर स्ट्रेच करून त्याला आपलं शरीर स्थिर करता आलं पाहिजे. त्यासाठी स्नायूंमध्ये मजबूती असली तर ती पोश्चर अशा पद्धतीचं होतं. म्हणजे पोश्चरल डेव्हलपमेंट किती महत्त्वाची आहे पहा. कोर डेव्हलपमेंट फार महत्त्वाची. मग कोरचे एक्सरसाइज तुम्हाला माहिती आहेत कोणते कोणते, काय काय करायचे आहेत वगैरे वगैरे. मग या दरम्यान काय घडतं लक्षात घ्या. या या दौऱ्या या दरम्यान काय घडतं तर एक लक्षात घ्या, 12 वर्षाच्या पर्यंत, 10 वर्षात ते 12 वर्षाच्या कालावधीमध्ये आपण इथं ट्रेनिंग इंटेन्स केलेलं आहे. काही मेडिसिन बॉलसारख्या साधनांचा वापर करून, बॉडीवेटच्या सारख्या एक्सरसाइजचा वापर करून आपण थोडीफार म्हणण्यापेक्षा अपेक्षित अशी स्ट्रेंथ डेव्हलप केलेली आहे. लक्षात घ्या, अपेक्षित अशी स्ट्रेंथ डेव्हलप केलेलं म्हणजे नेमकं काय तर किमान आपलं शरीर, किमान आपला पाय जमिनीनं झपकन असा वरती आला पाहिजे, तेवढी पुरेशी आपली पायामध्ये बळ पाहिजे, ताकद पाहिजे. मग ह्याच्यासाठी काय बॉडीवेटची एक्सरसाइज केली आहेत, बॉडीवेटच्या आपला स्क्वॅटिंग केलं, मेडिसिन बॉल घेऊन स्क्वॅटिंग केलं तर निश्चितपणे त्याचा त्या मुलांच्या स्ट्रेंथ डेव्हलपमेंटवरती चांगला परिणाम होतो. लक्षात घ्या, आता इथं एक मुद्दा महत्त्वाचा आहे. 10 ते 12 वर्षाच्या मुलांमध्ये काय प्रॉब्लेम येत नाही आहे, पण मुलींमध्ये मोठा प्रॉब्लेम येतो. लक्षात घ्या, इथं मुलींमध्ये काय प्रॉब्लेम येतो तर मुलींच्या मधला जो त्याच्या शारीरिक बदलाचा जो कालखंड आहे तो इथं जोरदारपणे कार्यरत असतो आणि तो संपत आलेला असतो. हे लक्षात घ्या. 12 वर्षाच्या वयोगटाच्या मुलींच्या याच्यामधला ग्रोथ स्पर्ट्स जो आहे तो अगदी शिगेला पोचलेला असतो किंवा त्याची उंचीसुद्धा, त्या मुलींची उंचीसुद्धा निश्चितपणे टॉप हाईटला पोचलेली असते, पीक हाईटला पोचलेली असते. आणि त्या ठिकाणी त्याची स्टॅग्नन्सीला सुरुवात होते 12 वर्षाच्या नंतर. म्हणून या मुलांना जास्तीचं स्ट्रेनिंग असता कामा नये. जे पहिलं आहे तेच तुम्ही थोडंसं मेंटेन ठेवलं तर निश्चितपणे त्याचा चांगला उपयोग त्या मुलींच्या किंवा जो काही जे गर्ल्सचा जो गट आहे त्यांना रिटेन करण्यासाठी आपल्याला उपयोग पडेल. लक्षात आलं. आता PHV म्हटलंय मी याला, म्हणजे PHV याला म्हटलं जातं म्हणजे पीक हाईट वेलोसिटी. ही मुलींची टॉप असते आणि मुलांची अजून पण सुरूच राहिलेली असते. त्यांना अजून 1 वर्ष 1.5 वर्षाचा कालावधी पुढं मिळाला तर त्यांची पीक हाईट वगैरे नंतर येते. मग ह्या वेळेला ज्यांची PHV म्हणजे पीक हाईट वेलोसिटी ज्यावेळेला संपलेली असेल त्यावेळेला त्यांना स्ट्रेनियस वर्कआउट द्यायला काय हरकत नाही. ज्यावेळेला बोन ग्रोथ होत असते त्यावेळेला बरोबर सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ते उंचावलेली असते आणि त्यामुळे बॅलन्सिंग किंवा बाकी सगळ्या गोष्टीचं त्यांना निश्चितपणे प्रॉब्लेम येतो. आणि अशा वेळेला आपलं ट्रेनिंग जर जास्त स्ट्रेनियस असेल तर निश्चितपणे त्या शारीरिक बदलाच्या मध्ये जे बदल घडतात त्यांच्याशी कोपअप करताना आपलं हे सराव कोपअप करताना निश्चितपणे त्या मुलींना त्रास होतो. म्हणून आपण स्ट्रेनियस वर्कआउट न देता थोडासा मेंटेन टाईपचा वर्कआउट वगैरे केला तर निश्चितपणे आपल्याला याचा फायदा होईल. जनरल सेशन्समध्ये आता हे टोटल सेशन्स किती झाले पाहिजेत आठवड्यातले 3 ते 4 सेशन. आता 3 ते 4 सेशन जनरल झाले, 1 ते 2 स्पेसिफिक सेशन केले, टोटल 5 ते 6 वीकली सेशन केले तर खूप काही घडण्यासारखं आहे. ह्या गोष्टी जर आपण लक्षात घेतल्या तर
आपणाला एक सकारात्मक त्या मुलांच्या मुलींच्या मध्ये बदल घडून दिसेल. आता ह्यामध्ये एक रिकव्हरीचा पार्ट मी नंतर बोलणार आहे. ह्या म्हणजे सर्वांसाठी काय करायला पाहिजे आणि काय करायचं नाही ह्या 2 वयोगटासाठी. लक्षात घ्या, अर्ली स्पेशलायझेशनच्या मागे लागायचं नाही. म्हणजे ग्राउंडवरती आला की मी त्याला लाँग जम्प शिकवणार, ग्राउंडवरती आला मी त्याला 800 मीटर शिकवणार, 400 मीटर शिकवणार, हर्डल शिकवणार. दिस विल नॉट हॅपन. लक्षात घ्या. या माध्यमाचा आपल्याला भान ठेवलं पाहिजे. अर्ली स्पेशलायझेशन आपल्याकडं नको आहे. आणि अर्ली स्पेशलायझेशन काय करतं, एक तर त्या खेळाडूला त्या खेळापासून बाजूला करतं किंवा त्याच्यातून काही त्याची प्रगती होणार नाही. आता अर्ली स्पेशलायझेशन्समध्ये दुसरा एक धोका आहे की टेक्निकल वर्क किंवा टेक्निकल स्किल, बेसिक मोटर मुवमेंट्स किंवा फंडामेंटल स्किल्समध्ये तो खेळाडू निश्चितपणे कमी पडतो. कारण त्याला कालावधीच मिळाला नाही पुढे तितक्यावरती ट्रेनिंग करण्यासाठी किंवा हालचाली करण्यासाठी. ह्या गोष्टी जर आपण विचारात घेतल्या तर आपण ह्या गोष्टी 7 ते 9, 10 ते 12 वर्षाच्या वयोगटावरती स्ट्रेसफुल करू नये. आणि ओव्हर यूज इंजुरी लक्षात घ्या. एखादी गोष्ट जास्त वेळ स्ट्रेसफुल करावी लागली तर निश्चितपणे त्या खेळाडूला त्याचा त्रास होणार आहे. फटी कंडिशनमध्ये तुम्ही त्याला जर हेवी वर्कआउट द्यायला लागला किंवा त्याला आणखी छान त्रास द्यायला लागला तर निश्चितपणे त्या खेळाडूला दुखापत होईल. दुखापत कुठली असणार, एक रिटार्डेशन असेल, लोडची सिम्पटम्स तुम्हाला माहिती आहेत. त्याचं म्हणजे त्या खेळाडूचं लक्ष कमी होईल, वजन कमी होईल, भूक लागायची कमी होईल. अशा सगळ्या गोष्टी यातमध्ये होतील. मग ते खेळाडू अर्ली बर्नआउट होईल. लक्षात आलं का? थोडंसं तुम्ही या गोष्टी जर समजून घेतल्या तर निश्चितपणे आपण ह्या 2 वयोगटाला म्हणजे 7 ते 9 आणि 10 ते 12च्या दरम्यान काय ट्रेनिंग केलं पाहिजे किंवा काय त्यांच्यावरती आपल्या स्पोर्ट्स ट्रेनिंगचे मेथड अप्लाय केलं पाहिजेत हे तुम्ही समजून घ्या. आता इथं पुढं जाताना काय आहे, रिकव्हरी हा पार्ट एक खूप महत्त्वाचा आणि अतिशय लक्षपूर्वक त्याचं इम्प्लिमेंटेशन करावं असा भाग आहे. रिकव्हरी काय आहे तर रिकव्हरी म्हणजे रिकव्हरी फ्रॉम फटीग, फिजिकल फटीग, मेंटल फटीग, स्ट्रेस म्हणजे मस्क्युलर स्ट्रेस स्ट्रेन वगैरे असेल अशातून त्याला रिकवर केला पाहिजे. आणि त्यावेळेला तो थोडासा रिलॅक्स फील करेल आणि रिलॅक्स फील केलं की प्लीजर फील करेल, प्लीजर फील केलं की आपलं काम करेल. हे ध्यानात घ्या. हे जर तुम्ही हा जर म्हणजे हे जर रूल तुम्ही पाळले तर आपला खेळाडू निश्चितपणे चांगलं काम करेल असं मला वाटतं. आता लक्षात घ्या, ह्याच्या कॉम्पिटिशन किती असल्या पाहिजे, 2 ते 4 वार्षिक कॉम्पिटिशन असल्या तरी चालतील. वेळोवेळी पिरियडिकली तुम्ही त्या खेळाडूचं टेस्टिंग केलं पाहिजे. टेस्टिंग म्हणजे काय, त्याची ग्रोथ काय, फिजिकल टेस्टिंग, फिजिओलॉजिकल टेस्टिंग म्हणजे आत काय चेंजेस वगैरे झाले ते आपण जरी समजा आपण ह्याच्या क्रीडा नैपुण्याच्या चाचण्याच्या माध्यमातून त्यानं त्याच्या ओढीत किती बदल झाला, म्हणजे पायात स्ट्रेंथ किती आली, त्यानंतर थोडासा 30 मीटर धावण्यामध्ये काय फरक पडला, हे जर आपण वेळोवेळी नोंद केली तर निश्चितपणे त्याचा आपल्याला पुढच्या डेव्हलपमेंटच्या दृष्टीनं उपयोग होतो. आता लाँग जम्पच्या कॉम्पिटिशन आहे, त्यातमध्ये अगदी 100 मीटरपर्यंतच्या, 200 मीटरपर्यंतच्या, 250 मीटर, 300 मीटरच्या आतपर्यंतच्या कॉम्पिटिशन याला चालतील. पण त्याच्या पुढच्या श्रेणी ज्या आहेत 400, 600, 800 वगैरे ह्या जास्त त्रासदायक स्ट्रेनीज वर्कआउट असणाऱ्या चालतील. या गोष्टी अवॉइड केल्या पाहिजेत. आता थ्रोजमध्ये काय, हलक्या वजनाच्या थ्रोईंगच्या स्पर्धेमध्ये सहभाग होणं. जम्पमध्ये काय तर हॉरिझॉन्टल जम्प, वर्टिकल जम्प, जसं त्या खेळाडूला जमलं असं तसं. अशा पद्धतीने जर आपण 10 ते 12 वर्षाच्या मुलांच्या ट्रेनिंगचा विचार केला तर आपल्याला थोडंफार काहीतरी निश्चित ट्रेनिंग केल्याचं समाधान पण लाभेल आणि आपण चांगल्या दिशेला वाटचाल करतो ही खात्री बाळगायला काही हरकत नाही. आता इथून पुढचा जो भाग येतो तो 13 ते 15 वर्षाचा ॲडोलसन्स म्हणजे कुमारावस्था ह्या अवस्थेतील ट्रेनिंगचा. लक्षात घ्या, आता इथं मात्र सगळ्याच ज्या आपण काही पाठीमागच्या ज्या काही गोष्टी शिकलेलो आहोत ह्याच्यामध्ये स्ट्रेसफुल हालचाली पाहिजेत,
आणखी 15 ते 20% फिजिकल लोड किंवा आपल्या डिग्री ऑफ डिफिकल्टीमध्ये वाढ झाली पाहिजे. हे जर हे जर जर आपण याच्या जर गोष्टीवरती आपण निरीक्षण केलं तर निश्चितपणे आपणाला आपल्या एखाद्या खेळाडूचं ट्रेनिंगसाठी त्याच्या शरीराची तयारी झालेली आहे. त्याचा टेक्निकल गोष्टी त्याला बऱ्यापैकी जमतात, बऱ्यापैकी त्याची स्ट्रेंथ ॲबिलिटी डेव्हलप झालेली आहे, फिजिकल कंडिशनिंग त्याची चांगली आलेली आहे, थोडेफार स्ट्रेंथनिंग ॲबिलिटी पण चांगली झाली आहे, पॉवर आलेली आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी आल्यानंतर मग एंडोरन्स डेव्हलपमेंट वगैरे थोड्याफार फरकानं आपण केलेली असेल आणि फ्लेक्झिबिलिटी ॲजिलिटी वगैरे हे जे काही नेहमीप्रमाणे जे आपण काम करतो हे जर केलं तर निश्चितपणे आपल्याला आशादायी चित्र मिळेल. लक्षात घ्या, शॉर्टपुटमध्ये आपण ती पुढल्या ह्याला बोलणारच आहोत. आता शॉर्टपुट भाला, थाळी, गोळा वगैरे या खेळासाठी जरा थोडंसं वेटिंग करावं लागेल. हे लॅटरल एजमधले इव्हेंट आहेत खरं म्हणजे. मग त्याच्यासाठी तो तुमची म्हणजे फिजिकल ग्रोथ, त्यानंतर ट्रेनिंग ॲबिलिटी किंवा म्हणजे त्याचे बायोमेट्रिक ॲबिलिटी आज वरच्या लेवलला पोचल्या पाहिजेत, हे ध्यानात घ्या. आता स्पीड, स्ट्रेंथ, कोऑर्डिनेशन वगैरे. आता इथं मात्र वेगवेगळ्या व्हरायटीचं ट्रेनिंग करायला काय हरकत नाही. स्ट्रेसफुल ट्रेनिंग काय असायला काय हरकत नाही. हर्डलच्या रेसेस आहेत, रिलेच्या रेसेस आहेत, टेक्निकल ड्रिल आहेत, थ्रोज आहेत, मेडिसिन बॉल आहे, त्यानंतर तुमचं रेजिस्टंट बँड ट्रेनिंग वगैरे आहे, हायपरट्रॉफी मसलचं ट्रेनिंग वगैरे आहे. ही ह्या वयोगटामध्ये सुरुवात करायला किंवा करायला काय हरकत नाही असं तज्ज्ञ सांगतात आणि माझाही अनुभव तशाच पद्धतीचा आहे. तर यानंतर आपण इथून पुढं चाललो. आता ही गोष्ट काय करायची आहे, इथं आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. मुलींची PHV म्हणजे पीक हाईट वेलोसिटी जी आहे ती मागे संपलेली आहे 12 वर्षाच्या कालावधीमध्ये. पण मुलांची 1 वर्ष 1.5 वर्षानं लेट सुरू होणार आहे. मग या वेळेला आपण काय केलं पाहिजे, आत्ता त्या मुलांच्या याच्यामध्ये रेजिस्टन्स ट्रेनिंग, बॉडी वेट एक्सरसाइजेस, मेडिसिन बॉलचं ट्रेनिंग हे सगळं वाढवलं पाहिजे. ही सगळी गोष्ट जमली तर मग आपले सेशन चांगले होतील. पण आठवड्यातून कोणते सेशन किती द्यायचे आहेत? जनरल सेशन 3 द्या, किमान 3 ते स्पेसिफिक सेशन 2 ते 3 द्या. जनरल सेशन 3 ते 4 करा. त्यातमध्ये बऱ्याच व्हरायटीचं ट्रेनिंग घ्या. स्पीड, स्ट्रेंथ, इंटरेस्ट वेगवेगळ्या सेशनमध्ये डिस्ट्रीब्यूट करा. एकाच गटामध्ये उदाहरणार्थ मी स्पीड पण करतो आणि इंटरेस्ट पण करतो, एका वेळी चालत नाही असं. आणि हे चाललं तर निश्चितपणे त्या खेळाडूची अवस्था त्याला ते ट्रेनिंग पेल्यासारखं नसतं, हे ध्यानात घ्या. हे जर आपण केलं तर आपल्याकडं सगळ्यात मोठा प्रकार काय आहे तर आपण लहान मुलांना आपल्या महाराष्ट्रात म्हणजे बरेच लहान मुलांची उदाहरणं वगैरे आहेत. तर तो वय वर्ष किती 10 ते 12 पळतो, किती 18, 20, 22, 25, 30 किलोमीटर पळाला. काय म्हणजे किती म्हणजे मोठ्या बातम्या वगैरे आहेत. मी निश्चितपणे ह्या गोष्टी सांगत असताना त्या मुलावरती किती अन्याय होतो, किती जुलूम होतो. त्याच्या वाढ विकास, त्याच्या ग्रोथचं काय म्हणजे तो विकसित कधी होणार. एवढा फिजिकल लोड लहान वयामध्ये देणं दिस इज जस्ट लाईक क्राईम, हे ध्यानात घ्या. अशा पद्धतीचं जर तुम्ही ट्रेनिंगचं जर योजना केली तर आपण ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी आपल्याला सहज पण दिसेल आपला खेळाडू ग्रो झालेला. आपणालाच दिसेल की आपला खेळाडू खूप सर्वोत्तम असं काम करतोय असं ते. आणि आपलाच खेळाडू आपणाला यश मिळवताना दिसेल. आता जनरल सेशन 3, स्पेसिफिक सेशन 1, 2 आणि एकूण सेशन जरी समजा 6 ते 7 झाले तरी काय हरकत नाही. आणि सेशनचा कालावधी 70 ते 90 मिनटं असावा, 13 पासून पुढचा. जसं जसं वय वाढेल तसं त्यातमध्ये 15-20 मिनटाची वाढ करायला हरकत नाही. आणि ही गोष्ट जर आपण ध्यानात ठेवली तर आपला खेळाडू अक्षरशः आपणाला वाटतं की म्हणजे एक लक्षात घ्या, आपण जर
दर दिवशी ग्राउंडवरती जायचं म्हटलं आणि दर दिवशी ग्राउंडवरती जाऊन कालच्यापेक्षा उद्या जास्त ट्रेनिंग करायचं म्हटलं तर हे शक्य होत नाही. आपणाला तर असं पेलत नाही, मग लहान मुलांना काय पेलत असेल याचा आपण जास्त हे उपयोग करावा आणि डोळसपणे ट्रेनिंग करावं. आता याच्यामध्ये रेग्युलर कॉम्पिटिशन सुरू झाल्या, लक्षात घ्या 3-4 कॉम्पिटिशन वार्षिक, आणि त्याचा परफॉर्मन्सची नोंद करा, त्याच्या ग्रोथ अँड डेव्हलपमेंटची नोंद करा, त्याच्या पिरियडिक टेस्ट वगैरे घ्या. आणि टेस्ट मध्ये जर तो खेळाडू व्यवस्थित नसेल तर काय होतं, टेस्टमध्ये त्या खेळाडूच्या वयामध्ये बदल जर घडलेला दिसत नसेल तर निश्चितपणे आपलं ट्रेनिंग चुकत असलं पाहिजे, किंवा त्या मुलांच्या काही प्रॉब्लेम असतील, किंवा म्हणजे त्याची शारीरिक जडणघडणीसाठी लागणारी न्यूट्रिशन्स कमी असेल, म्हणजे त्याची फॅमिली चा काहीतरी किंवा फॅमिली बॅकग्राऊंडचा म्हणजे काहीतरी त्याला त्रास असेल, या पद्धतीनं जर आपण चांगल्या पद्धतीनं जर ह्याचं मॉनिटरिंग केलं, मॉनिटरिंग ह्याला जास्त महत्त्व आहे. मॉनिटरिंग याचा अर्थ आहे की मी ज्या स्टेजला आत्ता आहे तिथून खाली येता कामा नये, डिक्लाईन होता कामा नये, इथून पुढचीच पायरी गाठली पाहिजे. आणि त्यासाठी आपण ज्या काही योजना करतोय त्या बरोबर त्या घडतात का नाही, माझा लोड किती % वाढला आहे किंवा किती % डिक्लाईन झाला आहे, ही जर गोष्ट लक्षात ठेवली आपण तर निश्चितपणे आपल्याला आपल्या खेळाडूची ग्रोथ दिसेल. आणि इथं लक्षात ठेवा, या ह्याच्यामध्ये कंप्लीट फिजिकल लिटरसी आपल्याला दिसून येईल. त्या खेळाडूच्या चांगल्या म्हणजे त्याला जाणीव होईल की मला हे करायचं आहे, मला अशा पद्धतीचं ट्रेनिंग केलं तर मी या लेवलला पोचणार आहे. हे सगळ्या गोष्टी आपण जर इथं हे केल्या तर निश्चितपणे पुढच्या लेवलला आपण आपला खेळाडू पाहू. आता ह्या विषयीचं जर आपण मार्गदर्शन थांबवलं, इथं आपण टॅलेंट आयडेंटिफिकेशन वगैरे म्हणतोय, आणि तिथून पुढं सुद्धा म्हणजे टॅलेंट आयडेंटिफिकेशनसाठी नेमकं करायचं काय. आता ते आत्ताच एक प्रश्न आला होता गोळाफेकीच्या खेळाडूसाठीचा, तर एक लक्षात घ्या, प्रत्येक खेळासाठी एक फिजिकल डिमांड असते. फिजिकल डिमांड म्हणजे काय, जर एक समजा 4 फूट उंचीचा खेळाडू मी मला गोळाफेकीमध्ये भाग घेतो आणि मला त्याचा सराव वगैरे द्या, तर नेमकं काय घडेल, त्याच्या फिजिकल ॲबिलिटीजला लिमिट आहे. त्याच्या विरोधात एक 6.5 फुटाच्या दरम्यानचा खेळाडू आहे त्याच वयोगटाचा, तर त्याला काय होईल, तर त्याला निश्चितपणे त्या खेळाडूला त्याच्यापेक्षा जास्त ॲडव्हान्टेज असेल, हे ध्यानात घ्या. कारण फिजिकल डिमांड हे लक्षात घ्या, प्रत्येक खेळासाठी फिजिकल डिमांड ही ठरलेली आहे. उदाहरणार्थ उंच उडीचा खेळाडू पाहिजे असेल तर त्याची उंची पाहिजे 6 मीटर सॉरी 6 फुटाच्या पेक्षा जास्त, तर तो तेवढ्या लेवलला आपला सेंटर ऑफ मास नेऊन हे बार क्रॉस करेल. ह्या सगळ्या गोष्टीचा आपण निश्चितपणे अवलंब केला पाहिजे. आणि आपण ह्या टॅलेंट आयडेंटिफिकेशन करत असताना सुद्धा ह्या गोष्टीचा जर इम्प्लिमेंटेशन केलं आपल्या ट्रेनिंगमध्ये तर त्याचा निश्चितपणे फायदा होऊ शकतो. आता 100-200चा खेळाडू म्हटला तर 100 मीटरचा खेळाडू म्हटला तर नेमकं काय की त्याची इनहेरेंट स्पीडची कपॅसिटी, इनहेरेंट म्हणजे काय की त्याला बॉर्न असलं पाहिजे स्पीडचं काहीतरी, हीच क्रीडा नैपुण्य. मग ही टेस्ट आपण तपासली पाहिजे. सगळ्यांनाच असं वाटतं की मी 100 मीटरचा सर्वोत्तम खेळाडू व्हा. इवन दो धावणाऱ्या सगळ्या मुलांना म्हणजे 400 मीटरच्या आतली सगळी जी मुलं आहेत त्यांना निश्चितपणे वाटतं की मी चांगला 100 मीटरचा खेळाडू व्हावा. मग 100 मीटरचा खेळाडू व्हायचा असेल तर एक बेसिक स्पीड पाहिजे, चांगलं नैसर्गिक त्याच्याकडं म्हणजे स्पीड ॲबिलिटीची गुणवत्ता पाहिजे. आणि मग नंतर ह्या बायोमेट्रिक ॲबिलिटीचा म्हणजे एक्स्ट्रीम लेवलला चांगला उपयोग करता आला पाहिजे. आणि त्याचबरोबर तुम्ही टेक्निकली किती त्या खेळाडूंना सराव देण्यासाठी सक्षम आहात, टेक्निक आणि सायन्स
ह्या गोष्टीचा जर आपण त्या खेळाडूसाठी उपयुक्त ठरलात तर निश्चितपणे तो खेळाडू तुमचा यशस्वी होऊ शकतो. खेळाडू यशस्वी झाला म्हणजे तुम्ही यशस्वी झाला म्हणायला काय हरकत नाही आहे. ह्या गोष्टी लक्षात घ्या. आता बॉडी पोश्चर आपलं इथंपर्यंत एकदम व्यवस्थित झालं पाहिजे. फिजिकल ग्रोथ चांगली झाली पाहिजे. कारण 13 वर्षापर्यंत मुलांची आणि 12 वर्षापर्यंत मुलींची निश्चितपणे फिजिकल ग्रोथ पीक हाईट करून संपलेली असते. हे ध्यानात घ्या. मग हे जर झालं तर आपलं ट्रेनिंग कसं असलं पाहिजे. मग आता ट्रेनिंग याच्यामध्ये दरवर्षी इंटेन्स असलं पाहिजे. हाय परफॉर्मन्ससाठी लागणारं ट्रेनिंग जे आहे ते असलं पाहिजे. मग पुढं तिथून पुढं म्हणजे समजा 20-22 वर्षाच्या ह्याच्यापर्यंत जर आपण ऑलिम्पिक इंटरनॅशनल स्पर्धेमध्ये पोचायचं असेल तर पहिली गुणवत्ता शोध, त्यानंतर आपला हा कार्यक्रम 7 ते 9, 10 ते 12, 13 ते 15 अशा पद्धतीनं जर सरळपणे राबवत गेलात आणि त्या खेळाडूच्या म्हणजे प्रगतीचा आलेख आढावा वगैरे घेतलात तर निश्चितपणे आपण चांगलं हे होऊ शकतो. तुम्ही आता लक्षात घ्या, ग्रामीण भागातले खेळाडू कुठे कमी पडतात लक्षात घ्या. फार सुंदर प्रश्न विचारलेला आहे भूषण पवार सरांनी. तर ग्रामीण भागातल्या खेळाडूंचा प्रॉब्लेम असा आहे की ट्रेनिंग इज डे टू डे ॲक्टिव्हिटी. ट्रेनिंगमध्ये लक्षात घ्या, म्हणजे 4 दिवस मी ट्रेनिंग केलं आणि 4-6 दिवस बाहेर गेलो असं चालत नाही. जसं आपण शरीराला आहार देतो तसं आपल्याला पण आपण जर क्रीडा स्पर्धेत यशस्वी व्हायचं असेल तर निश्चितपणे आपलं ट्रेनिंग तेवढ्या लेवलला झालं पाहिजे. त्याचबरोबर आपल्याला मिळणारा आहार, आपण सरावासाठी पाळणाऱ्या वेळा आणि त्यानंतर आपण जे काही काम करतोय ती योग्य आहे का याचा जर आढावा घेतला तर हे आपल्या ग्रामीण भागाच्या मुलांमध्ये घडतं का, हे आपल्या ग्रामीण भागाच्या मुलांमध्ये घडतं का, आणि हे नाही घडलं तर आपला खेळाडू यशस्वी होईल का, आणि हे घडलं तर आपल्याला यशस्वी व्हायची अपेक्षा बाळगायला काय हरकत नाही आहे. आलं का लक्षात. तर आता आपल्या ॲथलेटिक फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीनं जे काही हाय परफॉर्मन्स ट्रेनिंगचे डायरेक्टर म्हणून काम करणारे जे हरमन होलकर सर आहेत आणि त्यांनी म्हणजे बऱ्याचसे काही अगदी इंटरनॅशनल लेवलला वरच्या लेवलला काम केलेली फार मोठी आदरणीय व्यक्ती आहे. त्यांनी काही कार्यक्रम वगैरे ज्या मागच्या आठवड्यात जे काय ऑनलाईन एज्युकेशन प्रोग्राम घेतले त्यातमध्ये त्यांनी काही स्किल टेस्टच्यासाठी सजेशन्स केलेले आहेत. त्यांनी मोटर स्किल डेव्हलपमेंट स्किल डेव्हलपमेंट तुमची कशी झाली आहे, स्किल डेव्हलपमेंट तुमची कशी झाली आहे त्यासाठी काही टेस्ट आहेत. आता त्यातमध्ये त्यांनी एक टेस्ट दिलेली आहे. कोणती टेस्ट दिलेली आहे मोटर स्किल डेव्हलपमेंटसाठीची, तर 1 फूट बॅलन्स टेस्ट आहे. 1 फूट बॅलन्स टेस्ट विथ हे ओपन आईज. आता 1 फूट बॅलन्स टेस्ट आपण जर पाय एक पाय बरोबर खांद्यापासून कमरेपासून गुडघ्यातून आणि बरोबर गोट्याच्या दरम्यान जर सरळ असेल, दुसरा पाय गुडघ्याच्या लेवलला असं समांतर धरला आणि जर आपण उभा राहिलो तर त्यासाठी बॅलन्सिंग ॲबिलिटी चांगली लागते. लक्षात घ्या, ही मोटर स्किल आहे डेव्हलपमेंट झालेली, ही टेस्टिंगची ही आहे. जर आपले कोरचे मसल तुमचे कोर आहे, कोर होल्डिंगची तुमच्याकडं चांगली कपॅसिटी आली पाहिजे. त्यानंतर पायामध्ये तशा प्रकारची ताकद असली पाहिजे. आणि हे जर घडलं तर निश्चितपणे तो खेळाडू मोटर स्किलमध्ये चांगला आहे असं म्हणायला काय हरकत नाही. ही 1 फूट आहे विथ आईज ओपन आहे, तीच आईज क्लोज पण आहे. ह्या 2 प्रकार टेस्टिंग केलं तर त्याच्यामध्ये काय करावं लागेल, बॅलन्स आहे का, त्याच्याकडे स्टॅबिलिटी आहे का, हे आपल्याला कळतं.
त्यानंतर कुठली स्प्रिंट्स मध्ये 2 x 20 मीटरचे स्टार्टचे स्प्रिंट सांगितलेत. यातमध्ये सुद्धा रिॲक्शन स्पीड कसं चांगलं आहे, स्प्रिंटिंग ॲबिलिटी कशी चांगलं आहे, त्याची जर टाईम नोट केली आहे तर निश्चितपणे त्यातून त्या खेळाडूकडे काय क्षमता आहे ते कळतं. त्याचबरोबर 40 मीटरची ऑब्स्टॅकल रेस पण आहे. म्हणजे ऑब्स्टॅकल रेस म्हणजे तर आपलं जे छोटे जे हर्डल आहेत, छोटे जे ऑब्स्टॅकल्स आहेत त्याच्यावरनं वेगवान पद्धतीने धावायचं, त्याचं टाईम नोट करायचं. त्यानंतर जम्प्समध्ये आहे, स्टँडिंग लॉंग जंप आहे, व्हर्टिकल जंप आहे, 5 स्टेप बाउंडिंग टेस्ट आहे. आता व्हर्टिकल जंप, स्टँडिंग लॉंग जंप सहजपणे आपणाला येतात, पण ही बाउंडिंग 5 स्टेप बाउंडिंगची जी टेस्ट आहे त्यासाठी बाउंडिंग कसं करायचं, बाउंडिंग करण्यापर्यंत आपल्या शरीराची स्थिती आहे की नाही आणि व्यवस्थित आपल्याला बाउंड करता येतात का नाही हे असल्याशिवाय ही टेस्ट घेऊ नये असं माझं मत आहे. त्यानंतर थ्रोची टेस्ट आहे. आता 2 x चेस्ट पास मेडिसिन बॉल ची टेस्ट आहे. गर्ल्ससाठी 1 किलो, बॉयसाठी 2 किलो. त्यानंतर मुलींसाठी एक क्रिकेटचे बॉल थ्रो टेस्ट आहे, ओव्हरहेड बॉल थ्रो. ह्या टेस्ट घेतल्या आणि त्याची नोंद केली आणि पुढं आपलं ट्रेनिंग चालू ठेवलं. त्यातमध्ये काय बदल झाला तर त्यातमध्ये आपल्या खेळाडूची काय प्रगती झाली आपल्या ट्रेनिंगच्या माध्यमातून हे दिसून येतं. एंड्रोसची टेस्ट कशी केलेली आहे, 1.6 किलोमीटर रन टेस्ट आहे, 1000 मीटरची टेस्ट आहे, 1200 मीटरची टेस्ट आहे. ह्या जर तुम्ही केल्यात, त्याची नोंद ठेवली तर पुढच्या 3 आठवड्यानंतर ॲडॅप्टेशन आल्यानंतर त्या खेळाडूमध्ये काय बदल झाला आहे हे सगळं त्यातमध्ये दिसून येईल. आता ह्याच्यामधल्या नॉर्म्स कुठले आहेत आपण इंटरनेटच्या माध्यमातून बघू शकता. आणि आपल्याकडे ज्या आपल्या महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा संचालनालयामार्फत घेतल्या जाणाऱ्या क्रीडा निपुणी चाचण्या, वजन, उंची, 30 मीटर, SBJ वगैरे जे आहेत आणि त्याच्यासोबत आपल्याकडे नॉर्म्स पण आहे. ह्या नॉर्म्सचा जर वापर केला तरीसुद्धा आपल्यासाठी त्या उपयुक्त ठरतील असं माझं मत आहे. आता इथे एक प्रश्न होता, चूल आणि मूलमध्ये काय फरक करता येईल खेळाडूच्या ह्याच्यामध्ये. आता लक्षात घ्या, आपणा सर्वांचीच ती जबाबदारी आहे. आपण निश्चितपणे जबाबदारीनं हे जर काम केलं, आपण ह्या गोष्टीला बदलायचं म्हटलं तर तुम्ही ते तुमच्याच लेवलला बदलू शकता, बाहेरचे कोणी थोडेच येऊन बदलणार आहेत. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. तर हे होतं माझ्या वतीनं बोलणं आणि थोडाफार मी बोलण्याचा प्रयत्न केला. आय एम स्टील स्टुडंट ऑफ ॲथलेटिक्स आणि भरपूर काही म्हणजे रोज नवीन गोष्टी शिकण्याची माझी जिज्ञासा असते. जेवढं काही मला समजलं तिथपर्यंत मी आपणापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आपले काही प्रश्न असतील तर या माध्यमातून आपण विचारावं असं माझं मत आहे. आणि हे सेमिनार माझे मित्र आनंद पवार सर, जिल्हा क्रीडाधिकारी धुळ्याचे जिल्हा क्रीडाधिकारी आदरणीय सबनीस सर, क्रीडा व्यवस्थापन संचालनालय, धुळे जिल्हा बॉक्सिंग संघटना, सारथी संस्था, त्यानंतर धुळे जिल्हा क्रीडा शिक्षक महासंघ यांच्या वतीनं आयोजित करून मला आपणासमोर बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे. ठीक आहे, आता ते हरियाणा राज्याचा प्रश्न वगैरे त्या राज्यांनी त्या खेळाडूंना जसं जसं प्रमोट केलेलं आहे, जशा सोयीसुविधा दिलेल्या आहेत, जसं प्रोत्साहन दिलेलं आहे, त्यावरती त्या खेळाडूची प्रगतीसुद्धा सामाजिक घटकांच्या माध्यमातून, शासनाच्या माध्यमातून जे खेळाडूला पाठबळ मिळतं त्याचाही हा परिणाम आहे. जे वर्षींनी हे केलेलं आहे, हरियाणा राज्यात लिंग गुणोत्तर कमी आहे
पण खेळात जर पाहिलं तर लिंगुण तर खूप चांगला आहे असं ते म्हणतायत. तर निश्चितपणे लक्षात घ्या, क्रीडा संस्कृतीची तिथं बऱ्यापैकी क्रीडा संस्कृतीचा विकास झालेला आहे. तशीच आपल्या ठिकाणी जर ती झाली तर आपण सुद्धा तशा प्रकारचं बनू. आणि निश्चितपणे कुठली गोष्ट अवघड नाही, फक्त आपलं ट्रेनिंग सिस्टम जर व्यवस्थित चालली. आता एखादा पेशंट ॲडमिट झाल्यानंतर त्याच्या हॉस्पिटलमध्ये जशा जशा नोंदी केल्या जातात तशा पद्धतीनं जर समजा आपण त्या खेळाडूचं प्रोलॉंग टाईम जर ट्रेनिंगचं नियोजन केलं तर निश्चितपणे आपणाला पण चांगल्या गोष्टी घडवता येतील. ग्रामीण भागातील खेळाडूला प्रोत्साहन देण्यासाठी काय नियोजन करावं लागेल? ग्रामीण भागातच आता खऱ्या अर्थानं टॅलेंटेड खेळाडू आहेत आणि त्यांना प्रोत्साहन द्यायचं म्हटलं तर किमान त्यांच्या ट्रेनिंगच्या आणि त्यांच्या ॲक्च्युली ट्रेनिंग म्हणजे त्यांना प्रशिक्षणाची चांगली ही दिली पाहिजे, संधी दिली पाहिजे, साधनं उपलब्ध करून दिली पाहिजे. त्याचबरोबर तो खेळाडू म्हणून पुढं नावारूपाला येणार असेल तर त्याला नरिशमेंट चांगलं पाहिजे. त्यासाठी त्याला वेगवेगळ्या स्तरावरून पाठिंबा मिळाला पाहिजे. आणि आपल्याकडं एक थोडासा उलटा प्रकार असा आहे की कोणत्याही खेळाडून जोपर्यंत चांगली काही कामगिरी केली करत नाही तोपर्यंत त्याला काही मिळत नाही. पण तसं न असता आपल्याला आपल्या समाजाच्याच माध्यमातून जर त्या खेळाडूला जर चांगले खेळाडू आहेत, 10-12 वर्षाचा एका चांगला मुलगा जर नावारूपाला येत आहे तर अशापासूनच त्या खेळाडूला पाठबळ दिलं पाहिजे आणि त्याचा पाठपुरावा करत चांगलं ट्रेनिंग दिलं पाहिजे. चांगलं ट्रेनिंग हे जास्त महत्त्वाचं आहे. एक आपण हे लक्षात घेतलं पाहिजे, आपण खेळाडूला सुद्धा वरच्या लेवलला पाठवायला काय हरकत नाही. का पाठवायचं आहे लक्षात घ्या. प्राथमिक शाळेचा विद्यार्थी हायस्कूलला जातो, ज्युनियर कॉलेजला जातो, सिनियर कॉलेजला जातो, कॉलेज बदललं, सर बदलतं, सगळं होतं. तशाच पद्धतीनं ज्या ज्या ठिकाणी त्याला ऑपॉर्च्युनिटीज मिळतील, ज्या ठिकाणी त्याला त्या दर्जाचे प्रशिक्षक भेटतील त्या ठिकाणी त्याला पाठवायला काय हरकत नाही. आणि खूप खूप धन्यवाद तुम्ही माझा विचार ऐकला त्याबद्दल. पुनश्च आदरणीय सबनीस सर, हे सगळे संयोजक बॉक्सिंग संघटनेचे, क्रीडा शारीर शिक्षक महासंघाचे, सारथी संस्था आणि आमचे मित्र आनंद पवार सर, थँक्यू व्हेरी मच.